दुपारचा स्वयंपाक थोडा शिल्लक असला, की रात्री जास्त काही करावं लागत नाही आणि म्हणूनच दुपारची थोडीशी चण्याची भाजी होती. म्हटलं की चला 3 भाकरी आणि थोडीशी अंड्याची भुर्जी केली की कामच होऊन जाईल. तर इथे मी ना संध्याकाळी वॉकवरून आले आणि आता म्हटलं की चला फटाफट स्वयंपाक करून घेऊया. तर साधारणपणे 3 भाकरी केल्या आणि इथे 4 अंड्याची मी भुर्जी बनवून घेतली. आता अंड्याची भुर्जी म्हटलं की मुलांचा फेव्हरेट जेवणातला प्रकार आणि म्हणून मग इथे फटाफट मी कांदा टोमॅटो तेलावरती परतून घेतले. त्याच्यामध्ये 4 अंडी फोडून घातली. मस्तपैकी त्याला परतून घेतलं आणि वरतून तिखट आणि मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेतलं. गरमागरम स्वयंपाक माझा तयारच होता. तर म्हटलं की चला गरमागरम आता मुलांना वाढून देऊया. फटाफट मी 2 ताटं तयार केले. मुलांना जेवायला दिलं. कारण की आता रात्रीचे 9:30 होऊन गेले होते. मुलांचा जेवणाचा वेळ झाला होता. तर सगळं झालं आणि आता किचन वगैरे आवरतीये. मी माझं जेवण करायचं बाकी होतं, तर म्हटलं आधी हे सगळं किचन वगैरे आवरून घेते. तर जे पण काय ओला कचरा वगैरे होता तो सेपरेट काढला मी. खाली डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि जी काही भांडी वगैरे होती, तर ती भांडी इथे मी किचन सिंकमध्ये सगळी ठेवली आणि एवढ्या शिंका येतायत ना, सतत किचनमध्ये आणि पाण्यामध्ये काम करून करून आणि बाहेर देखील पाऊस पडतोय. घरातलं वातावरण देखील थंड आहे म्हणून भरपूर सर्दी झाली होती. मग आता इथे सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि वरती ती घासलेली भांडी वरच्या रॅकवरती लावलेली आहेत. थोडंसं मी बाहेर आले आणि तेवढ्यात धडाम दिशेने आवाज झाला आणि किचनमध्ये धावत आले तर बघते वरचा स्टँड जो होता भांड्याचा सगळ्याची सगळा खाली होता आणि जे कप वगैरे होते ना अडकवलेले ते सगळे फुटले होते. जवळपास 6 कपांपैकी 5 कप शिल्लक राहिले होते. त्यातले 3 कप फुटले आणि फक्त 2च कप जिवंत राहिले. आणि हे बघा हे स्टँड जे होतं ते वरतून खाली पडलेलं. आता हे स्टँड ना कुठलं ड्रिल वगैरे करून असं खिळायला अडकवलेलं नव्हतं. जे आपले अधेसिव्हचे जे असे स्टिकर्स असतात ना त्याच्यावर आपण वस्तू टांगू शकतो. तर तसंच मी ते स्टँड अडकवलं होतं आणि मला वाटतं त्याच्यावर जास्त वजन इतक्या महिन्याचं होतं. त्याच्यामुळे ते हळू ते जे स्क्रू होते तर ते अधेसिव्हचे जे तुटत आले होते आणि म्हणून ते स्टँड खाली पडलं. तर एक तर रात्रीचा वेळ होता, भरपूर मला म्हणजे थकवा देखील आला होता आणि म्हटलं की चला पटापट आता कामं उरकून थोडंसं निवांत पडूया. तेवढ्यात हे वाढीव काम झालं. मग आता हे सगळे कप वगैरे होते फुटलेले, ते सगळे पहिले आवरले, सगळी भांडी वगैरे लावून घेतली आणि आज ना मी खरं तर हा जो किचनचा ओटा आणि गॅस ओटा आहे ना, तो खरं तर मी उद्या सकाळी धुणार होते. पण आता इतका उशीर झाला होता, म्हटलं की चला आता उशीर तर झालाच आहे, तर त्याबरोबर आता हे गॅसचा ओटा देखील साफ करून घेते. म्हणजे दुसऱ्या दिवशी मला आता काम जास्त वाढणार नाही. तर असं होतं आजचं माझं रुटीन तितकंच थकवणारं आणि तितकंच चिडीला आणणारं.